नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आज मी मस्त असे पौष्टिक असे फुटाण्याचे लाडू बनवलेले आहे. फुटाण्याचे लाडू आपल्या लेडीजसाठी एवढे चांगले आहे आणि एवढे पौष्टिक आहे की तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि आपल्या हेल्थसाठी पण खूप छान आहे हे आणि प्रत्येक स्त्रीने हे आवर्जून खाल्ले पाहिजे. माझा घसा थोडासा बसलेला आहे आणि आवाज पण बरोबर येत नाही. आणि 8 ते 10 दिवस झाले आपला एकही व्हिडिओ आलेला नाही आणि म्हणूनच म्हटलं आता एखादी पौष्टिक रेसिपी आपण आपल्या मैत्रिणीसोबत शेअर करावी. मग ही रेसिपी तुमच्यासोबत घेऊन आलेली आहे. त्यासाठी मी फुटाण्याचे जे छिलके वगैरे असतात ना, ते मी काढून घेतलेले आहे, बघू शकता. आणि फुटाणे आपल्याला इझिली कोणत्याही किराणा दुकानात म्हणा किंवा बाजारात वगैरे भेटू शकतात. तुम्ही असे छिलके काढून घ्या फुटाण्याचे. आणि त्यानंतर मी एका कढईमध्ये 2 बट्टी गूळ घेतलेला आहे. म्हणजे जेवढ्या प्रमाणात फुटाणे असतील तेवढ्या थोडंसं जास्त प्रमाणात म्हणजे गूळ घ्यायचं आहे आपल्याला. तुम्ही अंदाजानुसार टाकू शकता. जर कमी झालं तर अजून 1 बट्टी ॲड करू शकता त्याच्यामध्ये. आणि थोडंसं मी पाणी टाकलं आहे कारण की आपल्याला ते हे करायचं आहे, पाक तयार करायचा आहे गुळाचा इथे. थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे, जास्त पाणी घालायचं नाही. जास्त पाणी घातलं तर खूप पातळ पाक होईल आणि चिक्की येणार नाही. त्याच्यामुळे थोडंसं म्हणजे अंदाजानेच थोडंसं पाणी घाला. माझ्या आवाजाला थोडंसं इग्नोर करा कारण की खूप माझा 8 दिवस झाले तब्येत बरी नव्हती, खूप खराब होती आणि घसा तर इतका बसला होता. तर आता एकदम थोडंसं म्हणजे खुला झालेला आहे आवाज. म्हटलं चला आता तुमच्यासोबत एखादी हेल्दी रेसिपी शेअर करावी. मी हे स्वतःसाठी करून बघणार आहे म्हणजे लाडू आणि तुमच्यासोबत पण रेसिपी शेअर करणार आहे. आता ही आपल्याला चांगला पाक तयार करून घ्यायचा आहे याचा. आणि थोडंसं एकदम कमी गॅसवर ठेवायचं, नाही तर मग गूळ नाही का जळून जाणार. एकदम कमी गॅसवर याचा आपल्याला एक तारी पाक करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला फुटाण्याचे लाडू करून घेऊ शकतो आपण. मला थोडंसं गूळ कमी वाटला तर मी अजून याच्यामध्ये थोडासा गूळ ॲड केला. आणि आता याचा चांगला एक तारी पाक करून घ्यायचा आहे आपल्याला. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यात ड्रायफ्रूट्स वगैरे बारीक बारीक कट करून घालू शकता, म्हणजे काजू बदाम वगैरे. मी काहीच नाही घातलेलं आहे, नुसते फुटाण्याचे लाडू बनवलेले आहे हे. आणि थोडीशी हवी असेल तर तुम्ही इलायची पावडर घालून घ्या. मी काही याच्यामध्ये टाकलेली नाही आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ॲड करू शकता. आता हे आपल्याला छान गळे छान फोडून घ्यायचे आहे गुळाचे आणि चांगला एकसारखा असा पाक तयार करून घ्यायचा आहे. खूप सुंदर लाडू होत असतात आणि हेल्दी तर एवढे छान लाडू झाले होते. खरंच तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि एकदम सोपी रेसिपी आहे, काही झंझट नाही आहे. फक्त एवढंच आहे की थोडेसे जे आपले फुटाण्याचे जे छिलके आहे त्याला थोडासा काढायला वेळ लागत असतो. हरकत नाही, एखादी छान पौष्टिक अशी रेसिपी तयार करायला जर थोडासा वेळ लागला तरी काही हरकत नाही, आपण ते करून घेऊ शकतो. आता छान पाक आपला तयार होत आहे एकतारी असा आणि गूळ पण छान विरघळला आहे. आता आपले जे काही फुटाणे आहे ते आता आपल्याला याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता. तुम्हाला जर पाक समजला नसेल तर थोडंसं हाताच्या बोटावर घेऊ शकतो आपण आणि असं करून बघायचा. तिथं एक असा म्हणजे तार दिसतो आपल्याला. समजून जायचं की आता आपला पाक तयार आहे. त्याच्यानंतर जे काही फुटाणे आहे तरी अंदाजे अर्धा पाव फुटाणे असतील ते मी ॲड करून घेतले याच्यामध्ये. आणि अर्धा पाव फुटाण्याला 2 ते 2.5 बट्टी गूळ लागलेला आहे आपला आणि थोडंसं पाणी. बस, त्याच्या व्यतिरिक्त काही टाकायचं नाही आपल्याला. एकदम सोपी आणि मस्त अशी रेसिपी आहे आणि हेल्दी पण आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आता त्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. सुरुवातीला हे थोडंसं म्हणजे सैलसर होईल आणि म्हणजे आपल्याला असं वाटेल की लाडू बनणार की नाही बनणार. काही टेन्शन घ्यायचं काम नाही आहे. हे बघू शकता. हे थोडंसं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि थोडंसं म्हणजे थोडंसं शिजू दिलं की आपल्याला 5 ते 5 मिनिटांनी एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे पूर्ण मिश्रण आणि थंड होऊ द्यायचं आहे. थंड झालं की ते थोडंसं कडक होत असते आपोआप आणि त्याच्यानंतर आपल्याला लाडू बांधून घ्यायचे आहे. आता हे 5 मिनटं मी याच्यामध्ये थोडंसं मिक्स करून घेणार आहे कारण की म्हणजे जो गुळाचा जो काही हे आहे गोडपणा तो त्याच्यामध्ये थोडासा मिक्स झालेला पाहिजे. बघू शकता. आता आपल्याला हे साईडला काढून घ्यायचं आहे. आता मी हे सगळं एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे आणि 5 ते 10 मिनटं, 10 मिनटं नाही, अंदाजे 5 मिनटं छान थंड होऊ द्यायचं आहे. म्हणजे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही फॅन सुरू करू शकता, नाहीतर असंही थंड केलं तरी चालते. आता हे आपल्याला सगळं काढून घ्यायचं आहे आणि थोडंसं चम्मचच्या साहाय्याने हे पसरवून घ्यायचं आहे पूर्ण ताटाभर आणि 5 मिनिटांनी आपल्याला छान लाडू वळून घ्यायचं आहे. लाडू वळताना आपल्याला थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आहे
तेलाचा हात अजिबात घ्यायचा नाही आहे, कारण की तेलाचा जर हात घेतला तर तो अजून गोड आहे तो चिकटणार आपल्या हाताला. त्याच्यामुळे थोडंसं दोन्ही हाताला पाणी लावून घ्यायचं आहे आणि बघू शकता अशा प्रकारे. तरी पण हे थोडंसं गिलसर होतं त्याच्यामुळे ते चिपकत आहे माझ्या हाताला. तर अशा पद्धतीने मी लाडू तयार करून घेणार आहे आणि छान होतात लाडू आणि खायला पण म्हणजे आतमधून छान क्रंच म्हणजे कडक असतात ना ते फुटाणे, त्याच्यामुळे वरून गोड आणि आतमधून छान क्रंची असे लाडू तयार झालेले होते. तर असे मी एकसारखे सगळे लाडू बांधून घेणार आहे. तर बघू शकता. तर लाडूच्या आकाराकडे लक्ष नाही द्यायचं आहे, आपले लाडू किती पौष्टिक आहे त्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला सगळे असे लाडू छान वळून घ्यायचे आहे आणि मस्त असे आपले लाडू छान दिवसातून एक लाडू सकाळी किंवा संध्याकाळी रोज खाऊन घ्यायचं आहे, म्हणजे आपली हेल्थ चांगली राहील. तर आता माझी 8 ते 10 दिवस झाले खूप तब्येत खराब होती, त्याच्यामुळे मी आता कंटिन्यू रोज एक एक लाडू खाणार आहे आणि आपली तब्येत जागेवर आणणार आहे, कारण की आपल्याला कंटिन्यू व्हिडिओ टाकायचे आता त्याच्यामुळे. आणि त्याचसोबत तुमचा सपोर्ट तर आपल्याला पाहिजेच आहे. तर बघू शकता आता छान मी लाडू तयार करून घेणार आहे. तर बघू शकता मस्त असे आपले लाडू तयार आहे. अजून लाडू बनवायचे आहे. अंदाजे 10 म्हणजे 15 लाडू तयार झाले होते आपले. तर इथं बघू शकता असे मी लाडू तयार करून घेतलेले आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि अशाच आपल्या नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. ही रेसिपी खूप हेल्दी आहे आणि तुम्हाला नक्की आवडेल याची मला खात्री आहे. तर चला मग भेटूया आपल्या पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बघत राहा आपली विदर्भाची कविता. बाय बाय.